रायगडाचा मूळ सराव रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर महाराजाने चावळीच्या मोड्यान करून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. चावळीचं खोरं एवढं दाट जंगल होतं की सूर्याचे किरण कधी जमला टेकत नव्हतं. चावळी खोऱ्याची मन रक्ती जाते. आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वल पाहिले असेल, त्या अस्वलीच्या केसामध्ये ऊस सापडू शकेल. पण चावळी प्रांतामध्ये 4 पायाचा मोकार हाती सोडला कधी भेटू शकत नाहीये. चावळीचं खोरं स्टार्ट कुठं होतं? रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला. या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला गोकर्णदिवा येतो. हा संपूर्ण भूभाग व्यापलेला भूभाग या भूभागाला चावळीचं खोरं म्हटलं गेलेलं आहे. चावळी खूप जंगल होतं पूर्णपणे. होता आदिलशाह आदिलशाह नको चावळीचा मोरे हा एक मराठी सरदार होता. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. राजगडाहून चावळीच्या वरला पत्रावर केला की मोरे तुम्ही मराठी आहात, आदिलशाहची नोकरी सोडून द्या, स्वराज्या मध्ये या, आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मिष्ट आणि गर्विष्ठ स्वभावाचा होता. त्या पत्राचा महाराजांना उलटा जबाब लिहिण्यात आला. मोरे पत्रात लिहितोय, आपण स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपणास राजे तिथले कुणी? आपण झालात केव्हा राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. हे तुम्हाला पटत नसेल तर याल जावळी चाल गवळी उदयाचा असे राज या. तुमच्यासाठी दारोगोळा तोफ खाना सज्ज ठेवलेला आहे. म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं. महाराजांनी 150 मावळे घेतले, चावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्राव मारता धाकटा व हनुमंत रायमोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मरण पावला आणि मोरे रायरीच्या पायथ्याशी महाराजांना शरण आला. पण जो शरण येत होता ते राजे कधी मरण देत नव्हते. राजांच्या सोबत मोरपंत पिंगळे पंतप्रधान होते. राजाने रायरीला वेढा दिला, पण रायरीला आजही भूगोलिक प्राप्त स्थान आहे. या रायगडाला सह्याद्रीने घेरलेलं आहे. पुढची सह्याद्रीची रांग त्याला चढच कुठे पाहता येत नाही. पण रायगड स्वतंत्र आहे. जसं कमळाचं फूल एका कळीपासून कंपवतं. रायगडाचा हा एकमेव डोंगर आहे, त्याला कुठची सह्याद्रीची रांग अटॅच किंवा जॉईनिंग कुठे नाहीये. आपण आलो रायगडा ही एकच वाट आहे, पाऊल वाट. दुसरी गडाला वाट आपल्याला कुणाला कुठे बघायला भेटत नाही बघा पूर्णपणे.